एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलाय। गोरखेंचे पीए सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू झाला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या गर्भवती महिलेला उपचारासाठी आणण्यात आलेलं होतं। त्याच वेळेला ऍडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी रुग्णालय प्रशासनानं केली। पेशंट सिरियस असताना सुद्धा ऍडमिट करून घेतलं गेलं नाही असा आरोप अमित गोरखे यांनी केलाय। 2 जुळ्या मुलींना त्या महिलेनं जन्म दिला आणि आपले प्राण सोडले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे। पुण्यात 7 महिन्याच्या गरोदर महिलेला रक्तस्राव सुरू झाला। रक्तस्राव सुरू झाल्यानं महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं। आधी 10 लाख भरा तरच ऍडमिट करू असं रुग्णालयाने सांगितलं। पैसे नसल्याने महिलेला दीनानाथ रुग्णालयाने ऍडमिट करून घेतलं नसल्याचा आरोप। सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत महिलेने मदतीसाठी वाट बघितली। शेवटी गर्भवती महिलेला उपचारासाठी वाकडच्या एका रुग्णालयात नेण्यात आलं। महिलेनं 2 जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र रक्तस्रावानं या महिलेचा मृत्यू झाला। दीनानाथ रुग्णालयानं अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती। तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली। त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत। डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही डायरेक्ट ससून हॉस्पिटलला जाऊ शकता। तिथे पण उपचार चांगले होतात। आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणले। पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता। पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं। त्याचाच पेशंटनी खूप धसका घेतला। 2-3 तास वाया गेले। मग तिथून पुढे आम्ही सूर्या हॉस्पिटलला गेलो। जर कदाचित उपचार वेळेवरती झाले असते तर वहिनी तुमच्या वाचल्या असत्या।